पुणे महापालिकेच्या भारतीय जनता पक्षाच्या नवनियुक्त नगरसेवकांच्या गटाची नोंदणी आज पुणे विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये झालेली आहे। आणि दुसरी एक महत्त्वाची बाब म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या पुणे महापालिकेच्या गटनेतेपदी गणेश बिडकर यांची सुद्धा निवड झालेली आहे। त्यांच्याशीच आपण संवाद साधणार आहोत। भाऊ, आज सर्व नवनियुक्त नगरसेवकांच्या गटाची नोंदणी झालेली आहे। पुढची प्रोसेस कशी असणार? आज माननीय विभागीय आयुक्तांसमोर आमच्या गटाची नोंदणी झाली। मी प्रथमतः माझ्या पक्षाचे आणि माझ्या नेत्यांचे आदरणीय देवेंद्रजी फडणवीस या राज्याचे मुख्यमंत्री, माझ्या राज्याचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष आदरणीय चव्हाण साहेब, माननीय बावनकुळे साहेब, माननीय चंद्रकांत दादा पाटील, माननीय मुरलीधर अण्णा मोळ या सगळ्यांचे आभार मानतो की त्यांनी पुन्हा एकदा माझ्यावर ही जबाबदारी दिली आहे। मी हे पद म्हणणार नाही कारण ही जबाबदारी आहे। या पुणेकरांनी प्रचंड विश्वासाने भारतीय जनता पार्टीच्या हातात एवढं प्रचंड मताधिक्याने आमचे 119 नगरसेवक निवडून दिलेत आणि त्यामुळं एक गतिमान पुणे, विकसनशील पुणे, आदरणीय देवेंद्रजींच्या डोक्यातलं पुणे, विजनचं पुणे हे आम्हाला करायचं आहे। त्या दृष्टीने आम्ही पुढची पावलं टाकणार आहोत आणि लवकरच माननीय महापौर उपमहापौर पदाची निवड होईल। 3 तारखेला त्याचा अर्ज सादर करावा लागेल। तो करून 9 तारखेला निश्चितपणे भारतीय जनता पार्टीचा महापौर या पुणे शहराला मिळेल। जवळपास खूप मोठं तुम्हाला बहुमत मिळालेलं आहे। 119 नगरसेवक जे आहेत भारतीय जनता पक्षाचे विजयी झालेले आहेत आणि यामध्ये अनेक नवीन म्हणजे तरुण चेहऱ्यांचा सुद्धा समावेश आहे। कशा पद्धतीचा समन्वय साधणार आहात? आपण बघा, भारतीय जनता पार्टी ही खूप विचारांती प्रत्येक निर्णय करत असते। आज आमचे राष्ट्रीय अध्यक्ष 45 वर्षाचे आहेत आणि त्यांना आदरणीय मोदीजींनी खुर्ची दिली। बिहारमधनं एक युवक येतो, 45 वर्षाचा आमदार, आणि त्याला या राष्ट्रीय पक्षाचा अध्यक्ष केलं जातं। त्यामुळे हे भारतीय जनता पार्टीचं शक्य आहे। या शहराचे महापौर मुरलीधर मोळ होते आणि खासदार झाले आणि केंद्रात मंत्री झाले। त्यामुळे अत्यंत योजनाबद्ध अशा प्रकारची पिढी भविष्यातली ही तयार करत असते। त्याचंच प्रत्यय म्हणून बघा, महापालिकेतली सगळ्यात तरुणी ही सगळ्यात छोटी वयाने ही पण भारतीय जनता पार्टीची सदस्य आहे आणि एक नव्या दमाची एक मोठी फौज भारतीय जनता पार्टी या ठिकाणी आपल्याला सभागृहात बघायला मिळेल। अत्यंत तरुण 80 नवीन चेहरे, 68 महिला, असं एक मोठा संच भारतीय जनता पार्टीच्या पुढची 25 वर्ष कोण रन करेल असं नियोजन भारतीय जनता पार्टीचं असतं। त्या दृष्टीने हे अत्यंत सक्षम युवक, शिक्षित युवक, जे उच्च शिक्षित आहेत, काही डॉक्टर्स आहेत, काही वकील आहेत, अशा प्रकारची एक चांगली फौज ही भारतीय जनता पार्टीची सभागृहात आपल्याला दिसणार आहे। महापौर पदाची जी घोषणा आहे ती कधीपर्यंत होणार आहे आणि स्थायी समितीचा अध्यक्षपद आहे? ह्या दोन्ही घोषणा आमचे वरिष्ठ नेते जाहीर करतील। या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी, या राज्याचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष आदरणीय चव्हाण साहेब आणि आमचे सगळे वरिष्ठ नेते म्हणून याचा निर्णय करतील। पण भारतीय जनता पार्टीचाच स्थायी समितीचा अध्यक्ष आणि महापौर उपमहापौर असेल आणि त्यात कोणाच्या मनात शंका असायचं कारण नाही। हे सगळं 3 तारखेला जवळपास महापौर पदाचं स्वच्छ होईल आणि येणाऱ्या पुढच्या 1-8-10 दिवसात स्थायी समितीचा अध्यक्ष पण आपल्याला करावा लागेल आणि ती सगळी प्रोसेस आमची चालू आहे। जरी पुणे महापालिकेमध्ये भारतीय जनता पक्षाची सत्ता आता जरी येत असेल तरी सुद्धा विरोधी पक्षामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असणार आहे। त्यांच्या नेत्यांचं निधन झालेलं आहे। तुम्ही सुद्धा अनेक वेळा दादांचा तुमच्याशी संपर्क होता, तुमच्याशी दादा अनेक वेळा तुमचा संवाद झालेला। पण बघा, आज या आनंदाच्या क्षणी सुद्धा मला अत्यंत वेदना होत आहेत कारण मला ही तिसऱ्यांदा माझ्या पक्षाने जबाबदारी दिली गटनेते पदाची। याआधी 2 वेळा जेव्हा मी या गटाचा नेता म्हणून माझी निवड झाली तेव्हा 2015 ते 17 आदरणीय दादा या राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शहराचे पालकमंत्री होते आणि महाविकास आघाडीचं सरकार होतं आणि राज्यात आमची महापालिकेत आम्ही होतो। 2020 ते 22 मी सभागृह नेता म्हणून काम केलं। त्यावेळेस पण महाविकास आघाडीचं सरकार होतं आणि आदरणीय दादा उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री होते। परंतु त्यांनी कधीच पक्षीय भेद हा कधी मानला नाही, विकास कामाच्या आड कधी राजकारण आणलं नाही आणि माझ्यासारख्या कार्यकर्त्याला तर स्थायी समितीचं अध्यक्षपद पण दादांनी मिळवून दिलं होतं। त्यामुळे दादांबद्दल एक प्रचंड मोठी आदर आणि म्हणजे मी तुम्हाला शब्दात व्यक्त नाही करू शकत दादा काय होते। पण एक खूप मोठी सल आहे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला की या क्षणाला दादांची उणीव आम्हाला वेळोवेळी भासणार आहे। पण महापालिकेतल्या प्रत्येक निर्णयात एकमुखी पाठिंबा आदरणीय दादांनी विकासाला दिला। असा एक द्रष्टा नेता आज आपण गमावला, ही हानी कधीच भरून न येणारी।
अशी कोणती एखादी आठवण आहे का अजितदादांची जी तुमच्या बरोबर? अशा अनेक आठवणी आहेत साहेब. मला स्थायी समितीचं चेअरमन, अध्यक्ष, भारतीय जनता पार्टीचे 3 सदस्य असताना आदरणीय दादांनीच केलं. त्याच्यापेक्षा मोठी माझ्या राजकीय आयुष्याची एक सेकंड फेजच आदरणीय दादांमुळे चालू झाली आणि त्यामुळं आदरणीय दादांना मी माझ्या ह्या उभ्या आयुष्यात तरी कधी विसरू शकणार नाही. हे होते भारतीय जनता पक्षाचे गटनेते गणेश बीडकर. आज जर पाहिलं तर पुणे विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये भारतीय जनता पक्षाची जे नगरसेवक आहेत नवीन निवडून आले त्या संपूर्ण नगरसेवकाची आज गटाची नोंदणी जी झालेली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट शिवाजी सावंतसह राजरत्न जोंधे, टॉप न्यूज मराठी, पुणे. तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत. टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.